नमस्कार. आज आपण आळू या पिकाचं वनस्पतीशास्त्राबद्दल माहिती घेणार आहोत. आळू हे पीक कंदवर्गीय आहे. त्याला देठ नसतो, म्हणजे खोड नसतं, देठ असतात आणि देठांमधनं ते नवीन पान तयार होत असतं. असे हे जे देठ आहेत ह्याच्यामधून नवीन पान असं तयार होतं. ह्या पानातून हे पान आलेलं आहे, नवीन पान. हे नवीन पान इकडून येत आहे आणि ह्याच्यामध्ये जे खोड नसल्यामुळं काय होतं, हे जे अन्नद्रव्य साठवायची सगळी ताकद ह्या पानांमध्ये असते. जितकं अन्नद्रव्य ह्याच्यात पानांमध्ये येते तेवढी आळूची पानं मोठी होतात. बरेच जण म्हणतात आळूचे पानं तुमची मोठी कशी होतात किंवा काय. त्याला जे पोषण दिलं जातं, खत, त्याच्यामुळं हे आळूची पानं आपली एकदम मोठी होतात. आता ज्या वेळेला आळू आपल्याला काढायचा असतो त्यावेळेला सुद्धा आहे ना, हे जे नवीन पान आलेलं आहे ह्या पानाच्या व्यतिरिक्त हे जे इथून कट मारायचा, म्हणजे हे पान आपल्याला वेगळं करता येतं. आणि ते नवीन पान काही लोक वरूनच कट करतात, ते चुकीचं आहे. पान नेहमी खालून कट केलं पाहिजे. आणि जास्त जर आपल्याला खतं कुठले टाकायची तर कार्बनयुक्त खतं किंवा आपल्या घरातील बघा असं पालापाचोळा, काडी कचरा सगळं ह्याच्यात तुम्ही टाकू शकता, की ज्याने ह्याचा कार्बन, सेंद्रिय कार्बन वाढायची शक्यता जास्त असते. अशा पद्धतीने आपण आज आळूबद्दल माहिती घेतली. म्हणजे थोडक्यात परत एकदा सांगतो, आळूला हे कंदवर्गीय पीक आहे. त्याला खोड नसतं, ते देठामधनं नवीन पान तयार होत असतं. आणि जितकं पानं खालून कंद अन्नद्रव्य घेईल तेवढं पान मोठं होत जातं, कारण त्याला खोड नसल्यामुळं ते साठवून पानामध्ये करतं. आणि ती जी साठवणूक झालेली आहे ते पान म्हणजे आपण म्हणतो किती मोठी पान आहेत. आणि म्हणजे थोडक्यात खोड नसल्यामुळं ते पानामध्ये अन्नद्रव्य साठवतं आणि आपल्याला मोठे पानं देतात. धन्यवाद. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.